देवाने अनपेक्षितपणे हे सुखाचं दान माझ्या पदरात टाकलं। या सुखाचीच मला भीती वाटते। काय ग, कसला विचार करतेस एवढा? मला आपलं ते मोडलेलं घर आठवलं। मोडलेलं घर? का? सुमेध, देवाने मला इतकं भरभरून दिलंय ना, त्याला कोणाची दृष्टी तर नाही लागणार ना? ए वेडाबाई, किती हळवी आहेस का तू मेघना? तू काय आपला काहीतरी विचार करत बसतेस? अगं, तो फक्त एक अपघात होता। चुकून त्या मुलांचा चेंडू त्या घराला लागला आणि ते मोडलं। पण म्हणून आपल्या आयुष्यात का असं काही घडेल उगाच? आई खूप डोकं दुखते अगं। आई ग, आई। बाबा काय झालं सईला? अरे काही नाही रे, रोजचाच डोकेदुखीचा त्रास। आपण डॉक्टरांना बोलवूया, आपण हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया। अगं त्याची काही गरज नाहीये। तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जाऊन आराम करा। तिला तिची नेहमीची गोळी दिली ना की बरं वाटेल। हा सुमेध, गोळ्या संपल्यात, कारण गेले 2 महिने त्रास झालाच नव्हता। बरं सुमेध, तू उद्या बँकेतून येताना जरा गोळ्या आण। हो ठीक आहे बाबा। आणि संपदा, तू जरा हिला सूतशेखरची एक मात्रा उगाळून दे। अहो वहिनी, अगं जा तू, मला वाटेल बरं। हा चल। सई, काळजी घे। हो। अगं खरंच जा, वाटेल मला बरं। मेघना चल। काळजी घ्या सई। मेघना अगं ऐक तरी। तू तरी सांगायचंस ना त्यांना, आपण इतक्या आरामात कसं झोपू शकतो? सई काही सांगत नव्हती, पण मला कळत होतं की सईला किती त्रास होतोय। हो हो मेघना, इट्स नथिंग सिरियस। सईला मायग्रेनचे अटॅक्स येत होते, ते मध्यंतरी बंद झाले। आज बऱ्याच दिवसांनी तिला हा त्रास झालाय, पण काहीही हरकत नाही। तिने तिची गोळी घेतली ना की तिला बरं वाटेल। थांब जरा थांब। आई सोडू नको, सोडू नको। आई खूप दुखते अगं। हो गो बाळा, तुला थंड दूध आणते। ते दूध घे, तुला बरं वाटेल। हा, ओढू नकोस जरा। मला असं वाटतं की आपण आपली लग्नाची गावची पूजा झाल्यावर आपल्या नात्याला, आपल्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया। तुला चालेल ना? ठीक आहे, तू म्हणशील तसं। तर काय इतके दिवस थांबलोय, त्यात 4 दिवस अजून, नंतर आयुष्यभरासाठी तू माझीच आहेस ना।